हवं। ज्या गाडींमधनं कंपनीच्या गाड्यांमधनं महिला ये जा करतात तिथेही त्यांना अशा गोष्टींचा सामना करावा लागतो। हे सगळं त्यामध्ये यायला हवं। शिवाय ICC कमिटी कुठल्याही कंपनीची असेल तरी त्यांच्यावरती सिनियर मॅनेजमेंटचा प्रभाव असतो, त्याच्यामुळे ऑटोनॉमस बॉडी अशा पद्धतीची एक स्वायत्तता जी आहे ही ICC कमिटीला देणं गरजेचं आहे। ICC कमिटी कार्यरत करणं गरजेचं आहे। आज आमच्याकडे या कार्यक्रमाला निमा आणि कुठलं आयमा या दोन्ही याचे संघटनेचे अध्यक्ष त्या ठिकाणी आले होते। दोघांच्या अंडर हजारो छोटे छोटे युनिट काम करतात। कायदा काय म्हणतो, 10 पेक्षा जास्त महिला सदस्य तुमच्याकडे असतील तर लगेच पॉश ॲक्ट त्या ठिकाणी लागू होतो, परंतु दुर्दैवाने त्याचा प्रचार आणि प्रसार हा त्या ठिकाणी होत नाही। आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत। याची एक SOP बनवावी लागेल। हे एका डिपार्टमेंटचंही काम नाही आहे। लेबर डिपार्टमेंट, महिला बाल कल्याण, उद्योग मंत्रालय या सगळ्यांनी मिळून एखादं स्क्वॉड पाहिजे आपल्याकडे, फ्लाइंग स्क्वॉड, की कुठल्याही कंपनीमध्ये जाऊन तुमच्याकडे आहे का विशाखाची कमिटी हे चेक त्या ठिकाणी करायला हवं। कायदा काय म्हणतोय की कुठल्याही आस्थापनेच्या प्रथमदर्शिनी त्या ठिकाणी विशाखा समितीचा बोर्ड लागला पाहिजे, परंतु तो सुद्धा लावण्यात येत नाही। त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या कायद्यामध्ये सांगितलेल्या आहेत त्याची तरतुदी पूर्ण व्हायला पाहिजे। नाहीतर बघा, कायदे खूप येतील, खूप कायदे येतील। आज आपल्याकडे महिलांसाठी कायद्यांची कमी आहे का? पण आपण त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आग्रही भूमिका धरली पाहिजे, हे माझं पहिल्या दिवसापासूनचं म्हणणं आहे। आणि तेच आज या पॉशला सुद्धा लागू होतं। आणि आज महिला बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत आज ही एक छोटी बैठक घेण्यात आली। त्यामध्ये शासकीय अधिकारी होते, खाजगी आस्थापना कमी होत्या। मला असं कधी कधी वाटतं की त्यांना या गोष्टीचं काही फार असं वाटत नाही आहे। त्यामुळे कधीतरी रिन्यू करायला येत असतील ना गव्हर्नमेंटकडे, त्यावेळेला असा कुठला तरी त्याच्यामध्ये अशी अट टाकली पाहिजे की या सगळ्या कंपन्यांना सरकार दरबारी यावं लागेल, ऑडिट व्हायला पाहिजे, दरवर्षी ऑडिट व्हायला पाहिजे, वर्षातून 2 वेळा तरी अशा पद्धतीच्या कार्यशाळेंचं प्रयोजन करण्यात यायला पाहिजे। जर समजा 90 दिवसाची टाईमलाईन आहे, त्याच्यामध्ये जर न्याय नाही मिळाला तर त्याला पेनल्टी सुद्धा असली पाहिजे। अशा पद्धतीच्या काही कडक भूमिका या सरकारला सुद्धा घ्याव्या लागणार आहेत। आणि या संदर्भातलं निवेदन आम्ही सरकारला देणार आहोत। या संदर्भामध्ये SOP आम्ही तयार करायला लावणार आहोत आणि ती फक्त SOP करून आम्ही थांबणार नाही, तर त्या SOPचं प्रभावी अंमलबजावणी कशी होईल हे आमचं पुढचं ध्येय आहे।